6वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक आहे. मी नेताजी पालकर यांच्या गावाहून आलेली आहे. मी आज तुम्हाला प्रतापगडचे युद्ध याविषयी व्याख्यान देणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. काही चुकलं तर ते तुम्ही समजून घ्याल. तर मी आता व्याख्यानाला सुरुवात करते. बहिर्जी नायकांच्या पथकानं राजगडावर राजांना इशारत केली. अफजल खान विजापुरातून प्रचंड मोठी फौज घेऊन निघालेला आहे. राजांना माहिती होतं खान क्रूर आहे, कपटी आहे. त्याच्याशी सल्ला करून चालणार नाही, त्याच्याशी लढावंच लागेल. पण राजांना आपल्या सवंगड्यांची मतं जाणून घ्यायची होती. म्हणून राजांनी येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी यांना सगळ्यांना एकत्र गोळा केलं आणि विचारलं, काय गड्यांनो, सल्ला करायचा की लढायचं? एकंदरीत सगळ्यांचंच मत होतं, आपलं स्वराज्य नुकतंच तयार होतंय, आपण सल्लाच करूया. राजे काही न बोलता आपल्या दालनात निघून गेले. आधी युद्ध मनात जिंकली जातात, मग ती रणात जिंकली जातात. पण इथे तर आपले सवंगडी मनातूनच हरलेले आहेत, तर ते रणात काय जिंकणार? राजे याच्यावर विचार करतात. राजांना काहीतरी युक्ती सुचते. राजे त्याचा प्रयोग उद्या सकाळी करायचा ठरवतात आणि रात्री शांतपणे झोपी जातात. सकाळी लवकर पहाटे उठतात, परत सगळ्यांना बोलवतात आणि सांगतात, गड्यांना आपली फत्ते झाली. भवानी माता मला प्रसन्न झाली. काल रात्री भवानी माता माझ्या स्वप्नात आली आणि मला म्हणाली, लेकरा घाबरू नकोस, मी तुझ्या तलवारीत शिरते आणि तुझ्या गर्भिया 32 दाताचा बोकड कापविते. गड्यांना आपली फत्ते झाली. सूर्योदय व्हायच्या ही बातमी अख्ख्या राजगडावर पसरली आणि सूर्यास्त व्हायच्या ही बातमी अख्ख्या मराठी मुलकात पसरली. आता मोठमोठे सरदार काय, साधे साधे सैनिक सुद्धा छाती पुढे करून म्हणायला लागले, असे 10 जरी अफजल खान आले तरी आम्ही घाबरत नाही, कारण आमच्या राजाला भवानी माता प्रसन्न आहे. म्हणजे आपल्या सैन्याचं आत्मबळ वाढलं होतं. आता राजांना शत्रू सैन्याचं आत्मबळ कमी करायचं होतं. राजांनी त्याची व्यवस्था करून ठेवलेली. खानाचा पहिला मुक्काम तोरव्याला पडतो. तिथे त्याचा फतेलष्कर नावाचा हत्ती मेला. तो मेला की त्याला बहिर्जी नायकांच्या पथकाने मारला. हे खानाला काही शेवटपर्यंत समजत नाही. पण सैन्यात मात्र चर्चा सुरू होते. हत्ती म्हणजे शुभ शकून, तो मेला म्हणजे अपशकून झाला. आता काही खान साहेबांचा विजय होत नाही. म्हणजे राजांनी आपल्या सैन्याचं आत्मबळ वाढवलेलं होतं आणि शत्रू सैन्याचं आत्मबळ कमी केलं होतं. आता राजांना निवडायची होती भेटीची जागा. तसे बरेच गड होते. पुरंदर होता, राजगड होता, कोंढाणा होता. पण राजांनी निवडला प्रतापगड. प्रतापगड का निवडला? कारण की जर तुम्ही प्रतापगडाच्या पश्चिमेला बघितलं तर 2000 फूट खोलच्या खोल कडे. त्यामुळे प्रतापगडाला वेढा टाकणं शक्यच नाही. आणि तिथलं जावळीचं खोरं एवढं घनदाट आहे की असं म्हणतात, एक वेळ हिडिंबेच्या डोक्यातली ऊस सापडेल पण जावळीतल्या खोऱ्यातला हत्ती सापडणार नाही. आणि काय जूनच्या दरम्यान येणार होत्या. पावसाळ्याचे दिवस चालू असणार होते. खानाला जर प्रतापगडाच्या पायथ्याशी यायचं म्हटलं तर त्याला कोयना नदी पारच करून यावं लागेल. आणि पावसाळ्यात कोकणातल्या नदी एवढ्या दुथडी भरून वाहतात की त्यांनी आपल्या कोयनामध्ये पाय ठेवायचा जरी प्रयत्न केला तर आपली कोयना त्याला हेळगावपर्यंत हेळसांडत घेऊन जाईल. त्यामुळे त्याला 4 महिने काहीच करता येणार नाही. आणि राजांना नियोजनासाठी 4 महिने पुरेसे होते. कान पुढे पंढरपूरला आला. तिथे त्याने राजे बाहेर यावे
यासाठी देवाधिकाचा प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला. त्याने पंढरपूरच्या विठोबाला हात घातला. पण राजांची एकच भूमिका होती, खान जोपर्यंत प्रतापगडाच्या पायथ्याशी येत नाही तोपर्यंत आपण काहीच करायचं नाही. APJ अब्दुल कलामांची कविता आहे, ऐरण होशील तेव्हा घाव सोस आणि होतडं होशील तेव्हा घाव घाल. राजांची आता ऐरणीची भूमिका होती. राजांना हातोड्याचा घाव हा घालायचाच होता, पण तो प्रतापगडाच्या पायथ्याशी. नाहीतर आजकालच्या राजकारणात आपण बघतो, जेव्हा लोकांना ऐरणीची भूमिका घ्यायची असते तेव्हा लोक हातोड्याची भूमिका घेऊन बसतात, आणि जेव्हा लोकांना हातोड्याची भूमिका घ्यायची असते तेव्हा लोक ऐरणीची भूमिका घेऊन बसतात. सरपटाच्या जागी फणा काढतात आणि फणा काढायच्या जागी सरपटतात. ज्या लोकांना अशा जागा समजतात त्यांचंच राजकारण यशस्वी होतं. यानेही काही होत नाही म्हणून खान पुढे मलवडीला आला. तिथे त्याने नाट्याबोधाचा प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला. त्याने शिवाजीराजांच्या पत्नी सईबाई यांचे भाऊ त्याच्याच सैन्यातले बजाज नाईक निंबाळकर त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्याची अफवा पसरवली. राजांनी फलटणची दशमिकी गहाण ठेवून त्याच्याच सैन्यातल्या नाईकजी पांढरेंना सांगून बजाजी नाईक निंबाळकरांची सुटका करून घेतली. मला इथे प्रश्न पडतो, नाईकजी पांढरे सरदार कोणाचे? अफजल खानाचे. ऐकतात कोणाचं? शिवाजी महाराजांचं. म्हणजे शत्रू पक्षात सुद्धा आपला माणूस ठेवायची परंपरा तेव्हापासून सुद्धा सुरू आहे, ती आजपर्यंत त्यागाळते. खान पुढे 12 मावळात आला. तिथे त्याने कडक फरमानं सोडायला सुरुवात केली. असंच एक फरमान तारीच्या कान्होजी जेधे यांना जाऊन मिळालं. कान्होजी काका आपल्या 5 पोरांना घेऊन राजगडावर आले. राजांना वर्दी आलेली असते. काका आले. काका राजांच्या समोर येतात. राजांना फरमान दाखवतात. राजे बोलतात, वा किती सुंदर अक्षर आहे. तेव्हा काका बोलतात, राजे तुम्हाला अक्षराचं कौतुक. तेव्हा राजे बोलतात, आपल्या सैन्यातले 2 देशमुख कुठे आहेत माहिती आहे? काकांना खरंच माहिती नसतं. काका सांगतात, नाही. राजे म्हणतात, तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही सांगतो. आपल्या सैन्यातले 2 देशमुख खानाच्या तळावर गेलेले आहेत. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, कारण की जीव वाचवणं हा काही गुन्हा नाही. तेव्हा काका बोलतात, हा मराठा गडी आहे, याला जीवाची पर्वा कधीपासून पडायला लागली. जेव्हा हे फरमान आलं तेव्हाच 5 पोरांना म्हणालो, चला ना बिगी बिगी राजगडावर जाऊ आणि राजाची कामगिरीतील ती आनंदाने स्वीकारू. राजे सांगतात, काका आम्ही हा पोरासोरांनी मांडलेला स्वराज्याचा खेळ. तुम्ही जुनी जाणती माणसं कशाला उगाचच याच्यात पडता? तेव्हा काका बोलतात, बंगळुरातून येताना थोरे राजे साहेबांना वचन दिले या, शिवभासांतर देणार नाही, बेड रोटीची शपथ घेतली या. आता राजे शेवटचा तीर चालवण्याचं ठरवतात. राजे बोलतात, बघा काका, वतनास धक्का लागेल, वतनास अपाय होईल. आता काकांना काही सुचेना. काकांना सुचेना राजांना आपली निष्ठा कशी दाखवावी. तेव्हा काकांना तिथे मंचकावर ठेवलेला एक पाण्याने भरलेला तांब्या दिसतो. काका त्या मंचकाजवळ जातात, तांब्या हातात घेतात, राजांच्या समोर येऊन गुडघ्यावर बसतात. काकांची नजर राजांच्या चरणाकडे असते आणि राजांची नजर काकांकडे असते. काका त्या तांब्यातलं पाणी राजांच्या चरणावर सोडून गरजतात, वतनावर पाणी सोडलं राजे, वतनावर पाणी सोडलं. हा कान्होजी जेधे कुलदैवत नागेश्वराची शपथ घेतो की शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब वाचेपर्यंत शिवाची साथ कधीही सोडणार नाही. आणि एवढंच नाही, 12 मावळातले बांदल, पासलकर, शिळीमकर, डोहार, मारणे, पायगुडे, निगडे, धुमाळ, धमारे या सगळ्या देशमुखांना एकत्र गोळा करून स्वराज्यासाठी एक मुठीने तयार करतो.
राजे आणि काका एकमेकांना कडकडून मिठी मारतात. राजांच्या डोळ्यातल्या 2 अश्रूंचे थेंब त्या निष्ठेच्या पाण्याला जाऊन मिळतात. जणू त्या निष्ठेच्या पाण्याला केलेला तो मुजरा असतो, मुजरा. आता याच्यातच काही गोष्टी चांगल्या झालेल्या. राजांनी आपले वकील सोनोपंत डबीर यांना दिल्लीला औरंगजेबाला भेटायला पाठवलेलं. औरंगजेबाने मानाचा पोशाख देऊन आम्ही तुमच्या बर्यावरी आहोत असं सांगितलेलं. आणि इकडे शहाजीराजांनी 17,000ची फौज घेऊन विजापूरवर हल्ला करतात की काय अशी अफवा पसरवलेली. आणि कान्होजी काकांनी 12 मावळातल्या सगळ्या देशमुखांना एकत्र गोळा करून स्वराज्यासाठी एक मुठीने तयार केलेलं. त्यामुळे खान आता जरा दबकलेला. खान विचार करत होता राजांशी कसं लढावं. तेव्हा खानाला आठवतं तसंही बेगमेने सांगितलेलंच आहे ना की मैत्रीचा हात कर आणि शिवाजी राजाला धर. आता खान मैत्रीचा हात करायचं ठरवतो. आता खान वाईट असतो. मध्ये महाबळेश्वरचं पठार असतं आणि पलीकडे प्रतापगडावर राजे असतात. दोघेही ठरवत असतात कसं लढावं. तेवढ्यात वर्दी येते खानाचा वकील आलाय. सगळेजण आश्चर्यचकित होतात, कारण की ज्यांची वरचढ बाजू असते त्यांचा कधी वकील येत नाही. पण इथे खानाची वरचढ बाजू असून खानाचा वकील आलेला आहे. राजे गोपीनाथ काकांना खानाच्या वकिलाला आणायला पाठवतात. असा डोक्याला पगडी बांधलेला, पुरा देखना, डोळे घारे असा कृष्णा भास्कर कुलकर्णी समोर उभा असतो. गोपीनाथ काका आणि खानाचा वकील गड चढत असतात. तेव्हा खानाचा वकील सगळीकडे बघत असतो आणि दोघे जण मध्येच थांबतात. खानाचा वकील बोलतो, काय गोपीनाथ काका, इथे तर तुमच्या राजांनी युद्धाचीच तयारी करून ठेवलेली आहे. आमचे गोपीनाथ काका सुद्धा सभ्य लबाड. मी एका पुस्तकात वकिलाची व्याख्या ऐकलेली आहे. सभ्य दिसतो लबाड असतो, लबाड दिसतो सभ्य असतो. असेच आमचे गोपीनाथ काका सभ्य लबाड. ते बोलतात, अहो तुम्ही आमच्या राजांच्या कुठल्याही गडावर जा, तुम्हाला अशीच तयारी दिसेल. मग दोघे जण परत गड चढायला सुरुवात करतात. खानाच्या वकिलाला लगेच राजांना भेटायला नेत नाहीत. आधी जिथे त्याची राहण्याची सोय केलेली असते तिथे घेऊन जातात. मग राजांचा निरोप आल्यानंतर त्याला राजांच्या समोर नेलं जातं. खानाचा वकील जसं राजांच्या समोर येतो तसा तो साखर पेरणी करायला सुरुवात करतो. खान आझम अफजल खान मोहम्मद शाही विजापुरातून वाईस आलेले आहेत. त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांना वाईस येऊन भेटावे. राजे बोलतात, अलबत्ता आम्ही खान साहेबांची भेट घेऊच, पण तुम्ही आता दमला असाल, विश्रांती करा. खानाच्या वकिलाला विश्रांती करायला पाठवलं जातं. खानाच्या वकिलाच्या सेवेसाठी तिथे काही सेवक ठेवलेले असतात. खानाच्या वकिलाला वाटत असतं की हे आपल्यासाठी सेवक आहेत, पण ते सेवक नसतात. ते आतमध्ये शस्त्रधारी असलेलेच राजांचे सैनिक असतात. खानाच्या वकिलाने कुठे गड फिरावा नाही, गडाची रचना पाहावी नाही यासाठी ते ठेवलेले असतात. तोपर्यंत राजांनी इकडे सगळ्यांना बोलवून घेतलेलं असतो आणि विचारत असतात, काय गडांनो, खानाला भेटायला वाईस जावं का? तेव्हा कोणीतरी म्हणतं, नाही, शिरेपट्टणच्या कसुरंग नावाच्या राजाला असंच भेटीला बोलून त्याचा खून पाडलेला हाच तो खान आहे. तुमचे थोरले बंधू संभाजीराजे यांना कनकगिरीच्या वेड्यात आयत्या वेळेस मदत नाकारून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारा हाच तो खान आहे. तुमचे वडील शहाजीराजे यांना कैद केलेला हाच तो खान आहे. हिच्या भेटीस वाईस जाऊ नये. मग काय करावे? यालाच जाऊच्या खोऱ्यात बोलवून घ्यावे. कसे? आपल्यातलाच एक हुशार माणूस वकील म्हणून पाठवावा. कोण? राजांना आठवतो गोपीनाथ पंत वकील. राजे गोपीनाथ काकांना एकट्यांना खलबतखान्यात घेतात आणि सांगतात, गोपीनाथ काका, तुम्ही उद्या खानाच्या वकिलासोबत आमचा वकील म्हणून जाणार आहेत. तुम्ही खानाला तुमच्या बुद्धीच्या ताकदीवर जावळीच्या खोऱ्यात घेऊन यायचंय
आणि खाण्याचं अंतरंग काय आहे हे काढून आणायचे. दुसऱ्या दिवशी खाण्याचा वकील परत येतो. साखर पेरणी करायला सुरुवात करतो. तो बोलतो, राजे, तुम्ही आमच्या खान साहेबांना वाईस येऊन भेटावे अशी आमची खान साहेबांची इच्छा आहे. तेव्हा राजे बोलतात, आम्ही इतकी पापं केलेली आहेत की आमची खान साहेबांसमोर उभं राहायची सुद्धा हिंमत होत नाही. त्यापेक्षा तुम्हीच खान साहेबांना प्रतापगडावर बोलवा आणि माझ्या बोटाला धरून मला विजापूरला न्यायला सांगा. आम्ही आमचा वकील सुद्धा पाठवतो. आणि मग गोपीनाथ काका आणि खानाचा वकील लुटू महाबळेश्वरचं पठार चढतात आणि वाईला जाऊन पोचतात. गोपीनाथ काका खानाच्या समोर जातात आणि म्हणतात, खान साहेब, आमचे राजे तुम्हाला घाबरतात. आमच्या राजांची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांना जावळीच्या खोऱ्यात येऊन भेटावे. तसा खान चिडतो, जावळी, कुबल जागा, शिवाजीने दगा केला तर? खान काही पहिल्या भेटीत तयार होत नाही. पण आमचे गोपीनाथ काका तिथेच फिरतात, सगळ्या सरदारांची ओळख करून घेतात आणि खाण्याचं अंतरंग काढून घेतात. खाण्याचं अंतरंग असं असतं की राजकारण करून भेट घ्यावी आणि भेटीच्या समयी धरावा. जसं अंतरंग करतं तसं आमचे गोपीनाथ काका थांबतात कुठे? लुटू महाबळेश्वरचं पठार उतरतात, प्रतापगड चढतात आणि राजांच्या समोर असतात. सगळे बोलत असतात, बोला काका, काय झालं? राजे बोलतात, काका, तुम्ही दमला असाल, विश्रांती करा, नंतर आपण बोलू. मग नंतर सगळे गेल्यानंतर गोपीनाथ काकांना एकट्यांनाच खलबतखान्यात घेतात आणि विचारतात, खान तयार झाला का यायला? गोपीनाथ काका बोलतात, तो काही तयार झाला नाही. राजे बोलतात, खानाचं अंतरंग काय आहे? गोपीनाथ काका सांगतात, खानाचं अंतरंग असं आहे की राजकारण करून भेट घ्यावी आणि भेटीच्या समयी धरावा. राजे बोलतात, यावर तुमचा सल्ला काय? गोपीनाथ काका बोलतात, बुद्धीच्या ताकदीवर खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी घेऊन येतो. तोपर्यंत खानाने इकडे खानाच्या वकिलाला सुद्धा विचारून घेतलेलं असतं की शिवाजी राजा यायला तयार होईल का? खानाचा वकील बोलतो, शक्यच नाही, तो तुम्हाला इतका घाबरलेला आहे. मग काही दिवसांनी गोपीनाथ काका परत जातात आणि म्हणतात, खान साहेब, तुम्ही जावळीत यावे, जावळीचं रान सौंदर्य पाहावे. आता गोपीनाथ काकांना कळत असतं, ह्याला एक शब्द बोलला की हा कल्ला. गोपीनाथ काका बोलतात, असं काही नाही, तुम्ही जर घाबरत असाल तर तुमचं अख्खं लष्कर घेऊन या. घाबरत या शब्दाने खानाचा अहंकार दुखावला जातो. खान बोलतो, मी आणि घाबरणार, चला आत्ताच येतो. गोपीनाथ काका बोलतात, आत्ता नको, आम्हाला 1 महिना द्या, आम्ही तुमच्यासाठी चांगला रस्ता तयार करतो. आणि 1 महिन्यात जी झाडं तोडायची ती झाडं तोडतात, ज्या वाटा बंद करायच्या त्या वाटा बंद करतात आणि 1 महिन्यात खानाला त्याच्या मृत्यूच्या दारी नेणारा एक्सप्रेस हायवे तयार करतात. आणि हळूहळू खान पुढे येतो. खानाची छावणी आता पारला पडलेली असते. गोपीनाथ काका परत जातात आणि म्हणतात, खान म्हणतो, आता या की तुमच्या शिवाजी राजांना घेऊन. तेव्हा गोपीनाथ काका बोलतात, अहो, आमचे राजे तुम्हाला घाबरतात. आमच्या राजांची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांना तिथे प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन भेटावं. खान विचार करतो, आता एवढं लष्कर घेऊन आलोय, परत जायचं म्हणजे? खान तेलाही हो म्हणून बसतो. तरी आमचे गोपीनाथ काका तिथेच फिरत असतात. खानाचा वकील आणि गोपीनाथ काका भेटीच्या सगळ्या अटी ठरवून घेतात. अटी अशा असतात की खान साहेबांनी पहिले पालखीत बसून यावं. खान साहेबांसोबत शूर 10 अंगरक्षक असतील. ते बाणाच्या टप्प्यावर ठेवले जातील. त्याच्यातले 2 अगदी शामियान्याच्या जवळ असतील. शिवाजी राजांनी सुद्धा पालखीत बसून यावं. त्यांच्यासोबत सुद्धा शूर 10 अंगरक्षक असतील. ते बाणाच्या टप्प्यावर असतील. त्यातले 2 अगदी शामियान्याच्या जवळ असतील. भेटीच्या अटी ठरवून होतात तरी गोपीनाथ काका तिथेच फिरत असतात. आता खान बोलतो, काय झालं? तेव्हा गोपीनाथ काका बोलतात,
अहो तुम्ही येणार, अंकुश खान येणार, मुसे खान येणार. आमच्या राजांची अशी इच्छा आहे की तुमचा सत्कार करावा. तेव्हा खान म्हणतो त्यात काय बिघडतंय. तेव्हा गोपीनाथ काका बोलतात तुम्ही जे विजापूरहून व्यापारी आणलेले आहेत ते आमच्या सोबत द्या. आम्ही त्यांचा माल विकत घेतो आणि तुमचा सत्कार करतो. खान विचार करतो आपल्या व्यापाऱ्यांचा तो फायदाच आहे आणि शेवटी तो माल आपल्याकडेच येणार आहे. फायदाच फायदा. खान तेलाही हो म्हणून बसतो. व गोपीनाथ काका आणि व्यापारी असे चाललेले असतात. गोपीनाथ काका पुढे, व्यापारी पाठीमागे. व्यापाऱ्यांच्या खांद्यावर माल असतो सगळा आणि प्रतापगडावर येऊन थांबतात. गोपीनाथ काका बोलतात आता काय, परवा भेट आहे, नंतर तुमचे पैसे आम्ही देऊन टाकू. म्हणजे शत्रूचाच माल शत्रूच्याच खांद्यावर आपल्याला हवं त्या ठिकाणी आणून सोडणं ही होती आमच्या शिवाजी राजांची बुद्धिमत्ता. आणि आता 8 नोव्हेंबरची रात्र असते. राजांच्या समोर बहिर्जी नाईक असतात. बहिर्जी नाईक राजांच्या समोर खानाची सगळी मापं ठेवलेली असतात. राजे विचार करत असतात अशा मापाचा आपल्याकडे कोण. राजांना आठवतो विसाजी मुरंबक. रात्रीच विसाजीला निरोप धाडतात आणि दुसऱ्या दिवशी विसाजी मैदानात हजर असतो. त्याला माहिती नसतं त्याला कशासाठी बोलवलेलं असतं. राजे त्याला पुढून मिठी मारतात, पाठीमागून मिठी मारतात, तरी त्याला समजत नसतं. तो बोलतो राजा तुम्ही काय करताय मला काय बी कळना. राजे बोलतात अरे थांब तू जरा. आणि मग राजे त्याला पुढून मिठी मारतात. राजे बोलतात आता माझी मान तुझ्या डाव्या बगल्यात दाब बरं. तो विसाजी बोलतो राजा तुमची मान दाबण्यापरीस तुम्ही माझीच का मान दाबत नाही. तर राजे बोलतात अरे आज तू जर माझी मान दाबली नाहीस ना तर आपल्या स्वराज्याची मान जी खानाची तावडीत आहे ती सही सलामत कशी बाहेर निघेल. तरी बी विसाजीला काहीच समजत नसतं. विसाजी बोलतो राजा तुम्ही काय बोलताय मला काय बी कळना. तर राजे बोलतात अरे उद्या जो खान येणार आहे ना माझ्या भेटीला तो अगदी तुझ्याच मापाचा आहे, म्हणून तो काय काय करू शकतो या शक्यता आम्ही पारखून घेतोय. विसाजी बोलतो आधी नाही का सांगायचं, आता बघा कशी मान दाबतो. आणि मग विसाजीकडून सगळा सराव करून घेतात आणि मलकर यांना शामियाना उभा करायला सांगितलेला असतो. शामियान्याचं सगळं काम झालेलं असतं. आणि आता 9 नोव्हेंबरची रात्र असते. राजांच्या समोर वाई, पाचगणी, महाबळेश्वर, जावळीचं खोरं, प्रतापगड या सगळ्या ठिकाणांचा नकाशा असतो. आणि राजांच्या सोबती सवंगडी असतात. कोण कोण होते माहिती आहे? नेताजी पालकर, कान्होजी जेधे, अण्णाजी दत्तो, बांदल, पासलकर, श्रीमकर, बाबाजी भोसले, मोरोपंत पिंगळे, संभाजी कावजी कोंढाळकर, संभाजी करवर, येसाजी कंक, कोंढाजी कंक, सिद्धी इब्राहिम, जीवाजी महाले, विसाजी मुरंबक, कृष्णाजी गायकवाड, कृष्णाजी बंकर, ताताजी इंगळे, सूरजी घाटके, गोपीनाथ पंत बोकील, मानकोजी दहातोंडे, हिरोजी फर्जंद ही सगळी मंडळी राजांच्या समोर असतात. आणि राजे त्यांना सांगत असतात गड्यांनो उद्या आपण रडतोंडीचा घाट, पार घाट आणि अंबेनई घाट या घाटाच्या 3 वाटा जर बंद केल्या तर अक्का खान आणि त्याचं लष्कर सह्याद्री कोंडून घेतंय. आपल्याला फक्त ह्या 3 घाटवाटा बंद करायच्यात. गड्यांनी लक्षात घ्या, मी उद्या शामियानाच्या बाहेर एक शिंग फुंकणारा शिंग्या ठेवलेला आहे. त्याला मी सांगून ठेवलंय एकदा की आतमध्ये शस्त्र चालवायला सुरुवात झाली की तू काही बघायचं नाहीस, तू शिंग फुंकायला सुरुवात करायची. आणि एकदा का शिंग फुंकायला सुरुवात झाली की मी वर तोफजींना सांगूनच ठेवलेलं आहे की तुम्हाला शिंगांचे आवाज आले की तुम्ही तोफांना बत्ती करायची. आणि एकदा का तोफांचे निनाद जावळीच्या खोऱ्यात उमटले की तुम्ही खानाच्या सैन्यावर तुटून पडायचे. गड्यांनो लक्षात घ्या,
उद्या चंपाषष्ठीचा दिवस आहे. खंडोबाचा उत्सव. 5:30 पावणे 6ला उन्हा कळायला सुरुवात होईल. 6ला दाट अंधार झालेला असेल. साधारणतः 2 वाजता भेटीची वेळ आहे. साधारणतः 4 वाजेपर्यंत बोलणी चालतील. म्हणजे तुम्हाला 4 ते 6 फक्त 2 तास जीवाच्या आकांताने लढायचे. नंतर आपलं काम जाऊडच्या खोऱ्यातला अंधारच करून घेईल. बाबाजी भोसले या. तुम्ही उद्या रडतोंडीच्या घाटात थांबायचे. खाण्याचा एकही माणूस वर वाई महाबळेश्वरला जाता कामा नये. तिथली घाटवाट बंद करून तुम्हाला इशारात मिळताच तुम्ही पारवर येऊन खाण्याच्या सैन्यावर हल्ला चढवायचा आहे. कान्होजी जेधे, अण्णाजी दत्त, बांदल, पासलकर, शिळेकर, तुम्ही उद्या खाड्याच्या खोंडात थांबायचे. म्हणजे कुठे जी भेट होणार आहे ते जणीचं टेम आणि समोरचं महारवाड्याचं टेम, त्याच्यातली मधली जागा म्हणजे खाड्याचं खोंड. खाण्याच्या सैनिकांना जर जणीच्या टेम्पवर यायचं असेल तर त्यांना खाड्याच्या खोंडातनंच यावं लागेल. तुम्ही तिथेच वाटाडून थांबायचं आहे. समजा जर तिथे कोणी आलं नाही तर तुम्ही खाण्याच्या पिछाडीवर हल्ला करायचा आहे. मोरोपंत पिंगळे, तुम्ही उद्या 4000च्या पायदळानं किनेश्वरला थांबायचंय. खाण्याचा एकही माणूस खाली कोकणात जाता कामा नये. पायदळानं का थांबायचंय? कारण की तिथे एवढी दाट झाडी आहे की तिथे घोडदळाचा उपयोग नाही. हे आपल्याला माहिती आहे, खाण्याच्या सैनिकांना माहिती नाही. त्यामुळे तुम्ही तिथे 4000च्या पायदळानं थांबायचे. आणि तुम्हाला इशारात मिळताच तिथली घाटवाट बंद करून तुम्ही पारवर येऊन खाण्याच्या सैन्यावर हल्ला चढवायचा आहे. नेताजी पालकर, तुम्ही उद्या घोडदळानं रानकडेसरला थांबायचे. तिथली घाटवाट बंद करून तुम्हाला इशारात मिळताच तुम्ही वायुवेगानं खाड्याच्या खोंडात यायचंय. कान्होजी जेधे काकांना एखाद्या तुकडीच्या मदतीची गरज असेल तर तिथे एक तुकडी ठेवायची आहे. तुम्ही तिथेही थांबायचं नाही, तुम्ही रडतोंडीच्या घाटात यायचंय. बाबाजी भोसलेंना एखाद्या तुकडीच्या मदतीची गरज असेल तर तिथे एक तुकडी ठेवायची आहे. तुम्ही तिथेही थांबायचं नाही, तुम्ही महाबळेश्वरचं 25 मैलाचं पठार पार करून वाईवर जाऊन खाण्याच्या सैन्यावर हल्ला चढवायचा आहे. तिथे खबरसुद्धा गेली नसेल की खान बुडालाय. त्याआधीच तुम्ही जाऊन तिथे हल्ला चढवायचा आहे. संभाजी कावजी कोंढाळकर, संभाजी करवर, येसाजी कंक, कोंडाजी कंक, सिद्धी इब्राहिम, जिवाजी महाले, विसाजी मुरंबक, कृष्णाजी बंकर, कृष्णाजी गायकवाड, ताताजी इंगळे, सूरजी गाडगे, तुम्ही उद्या 10 जण माझ्यासोबत अंगरक्षक म्हणून येणार आहेत. आणि हिरोजी फर्जन काका, तुम्ही उद्या 50 जणांच्या एका तुकडीसह प्रतापगडाचा पहिला दरवाजा उघडल्यानंतर समोर जी बखळ आहे त्या बखळीत लपून बसायचंय. तुमचं काम काय असणार? एकदा का खानाच्या 10 अंगरक्षकांना आपले 10 अंगरक्षक भिडले की तुम्ही खाली उतरून त्यांच्या मदतीला यायचं आहे. गड्यांनो, आता तुम्ही या. पण कोणीच हालायला तयार नाही. राजे बोलतात, खानाच्या सैन्याला घाबरलात का? तेव्हा येसाजी कंक पुढं होऊन म्हणतो, राजं, खानाच्या सैन्याला घाबरलो नाही. तुम्ही प्रत्येकाच्या सुरक्षितेची तयारी केली. पण तुमच्या संरक्षणाचं काय? तुमच्या सुरक्षितेचं काय? तेव्हा राजांच्या संरक्षणावर चर्चा सुरू होते. कृष्णाजी बंकर म्हणतात, राजांनी अंगाला सील करावं, चिलखत घालावं. राजांच्या संरक्षणावरची चर्चा होते. आता राजे शेवटचं निर्वीचं बोलत असतात. राजे बोलतात, गड्यांनो, उद्याच्या युद्धात आपण जिंकणार आहोत हा आपला विश्वास आहे. भवानी मातेचा आपल्याला आशीर्वाद आहे. पण समजा काही अघटित घडलं आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही खचू नका. राजगडावर जा. जिजाऊंच्या सल्ल्याने शंभूराजांना गादीवर बसवा. नेताजी पालकर काकांच्या सल्ल्याने पुढचं राज्य चालवा. तेव्हा येसाजी कंक पुढं होऊन म्हणतो, राज, तुम्ही नसाल तर स्वराज्याला शोभा हायवर. तेव्हा राजे बोलतात,
अरे शिवाजी जगतो की मरतो हे महत्वाचं नाही, त्याने सुरू केलेलं स्वराज्याचं कार्य जगलं पाहिजे. सामान्य माणसासाठी सुरू केलेलं स्वराज्याचं कार्य जगलं पाहिजे, स्वराज्याचं कार्य जगलं पाहिजे. आणि आता सगळ्यांना रात्रीतच लपायचं असतं. सगळेजण जातात आणि आता शेवटची खबर घेऊन बहिर्जी नाईक आलेले असतात. बहिर्जी नाईकांना राजे खलबतखान्यात घेतात आणि बहिर्जी नाईक सांगत असतात, राजे, खानाने आज पहार वाकवलेली पहार पुन्हा सरळ केली. मी स्वतः बघितलेलं आहे. आणि जे अटीत ठरलेलं शामियानाच्या जवळ अगदी जवळ 2 अंगरक्षक असणार होते, तर तो 2 नाही आणत आहे, एकच आणतोय. त्याचा कोणावरही विश्वास नाहीये. त्या सरदाराचं नाव आहे सय्यद बंडा. राजे बोलतात, अंगाने कसं आहे? बहिर्जी नाईक बोलतात, अंगाने शिडशिडीत आहे, पण दांडपट्टे चालवण्याचं इतकं कौशल्य आहे की 9 हातावरचा माणूस अशा पद्धतीने गारद करतो की त्या गारद होणाऱ्या माणसाला सुद्धा समजत नाही. बहिर्जी नाईक जाताना सुद्धा सांगतो, राजे, जितका खान महत्वाचा आहे तेवढाच हा सय्यद बंडा सुद्धा महत्वाचा आहे. आता राजे विचार करत असतात. राजे संभाजी कावजी कोंढाळकरला बोलवून घेतात आणि सांगतात, संभाजी, तू अगदी शामियानाच्या जवळ माझा अंगरक्षक म्हणून थांबणार आहेस. तुझी नजर फक्त माझ्यावर आणि खानावरच असेल. संभाजी जातो. आता राजे 9 हातावरचा माणूस दानपट्ट्याने गारद करणाऱ्या सय्यद बंडासाठी कोण हा विचार करत असतात. राजांना आठवतो जिवा महाले. राजे जिवाला बोलवून घेतात. मी तुम्हाला एक 2-3 महिन्याआधीचा एक प्रसंग सांगते की जो ह्या प्रकरणाशी संबंधित आहे. पुण्यातून अशीच एक लग्नाची वरात निघालेली असते. वाजंत्री मंडळी पुढे ताशा वाजवत असतात. नवरा नवरी घोड्यावर बसलेले असतात. राजे वरात आपल्या राजवाड्यातून बघत असतात. वरात एका चौकात येऊन थांबते. सगळी लोक अर्ध रिंगण करून उभी असतात. मध्ये एक माणूस असतो. त्याच्या 9 हातावर एक नारळ असतो. त्याची नजर फक्त त्या नारळाकडेच असते आणि माणसांची नजर फक्त त्या माणसाकडे असते. आणि लोकांच्या डोळ्याचं पाहतं लावतं तोच तो माणूस 9 हातावरचे नारळ अशा पद्धतीने गारद करतो की आपली पहिली जागा लगेच घेतो. सगळेजण टाळ्या वाजवतात. राजे आपल्या राजवाड्यातून बघत असतात. राजे बाहेर येतात. राजांच्या सोबत येसाजी कंक असतो. येसाजी कंक ओळख करून देतो. तो म्हणतो, राज, हा आपला जिवा महाला. त्याच्या कौशल्याशिवाय पुण्यातल्या लग्नाची एक बी वरात पुढे जात नाही. राजे जिवाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, जिवा, तुझ्याकडे तर नामी कौशल्य आहे रे. राजांचे सगळे सैनिक भोळे बाबडे. तसंच जिवाजी. जिवा बोलतो, राज, एक सांगू का? राजे बोलतात, अरे सांग की. जिवा बोलतो, राज, मला नाही एवढंच येतं, दुसरं काय बी येत नाही. तेव्हा राजे बोलतात, अरे माणसाला एखादीच गोष्ट यावी, पण ती अशी यावी की तिला जगात तोडण्यास यावी. मला माहिती आहे तुझं एक कौशल्य एक ना एक दिवस स्वराज्याच्या कामी येईल. आजपासून तू स्वराज्याचा. राजांना आठवतो जिवा महाले. राजे जिवाला बोलवून घेतात आणि सांगतात, जिवा, तू उद्या माझ्यासोबत शामियानाच्या अगदी जवळ माझा अंगरक्षक म्हणून थांबणार आहेस. तुझी नजर माझ्यावरही नसेल, खानावरही नसेल. तुझी नजर फक्त सय्यद बंडावर असेल. आणि जिवाला कात्री आणायला सांगतात. कात्री कशासाठी? बघा किती बारीक नियोजन आहे. कात्रीने आपली दाढी बारीक करतात. दाढी का बारीक करतात? कारण की उद्याच्या भेटीत जर झटापट झाली तर सहजासहजी दाढी हातात येऊ नये म्हणून. जिवा सुद्धा जातो. आता राजे झोपण्याच्या आधी प्रतापगडाच्या बुरुजावर येतात. खानाची छावणी अशी पारच्या तिथे पडलेली असते. असंख्य मशाली पेटलेल्या असतात. त्यावरून समजत असतं की खानाच्या सैन्याचा विस्तार किती मोठा आहे. पण ही छाती घाबरत नाही, कारण ही छाती 56 इंची छाती असते.
राजे सकाळी लवकर उठतात, केदारेश्वराचं दर्शन घेतात, सूर्यदेवाचं दर्शन घेतात आणि आता राजे स्वतःचं आवरत असतात. अंगात चिलखत घालतात, त्यावर जडीचा कुर्ता घालतात, त्यावर अंगरखा घालतात, डोक्याला जिरेटोप बांधतात, जिरेटोपात मंदिर खोतात, मंदिरात तुरा खोतात, कमरेला शेला बांधतात, डाव्या हाताच्या अस्तनीत बिछवा लपवतात आणि डाव्या हाताशी अशी वाघ नखं मुठी आवळून असतात. ती वाघ नखं दिसत नसतात, फक्त वरच्या अंगठ्याच दिसत असतात. आणि आता राजे तयार झालेले असतात. राजे गोपीनाथ काकांना पाठवतात खानाला आणायला आणि त्यांना सांगतात, खान सगळ्या अटी पाळतो की नाही हे बघा. तो जर पाळत नसेल अटी तर तिथल्या तिथे भेट रद्द करून टाका. गोपीनाथ काका जातात. खान उतवळा नवरा गुडघ्याला बाशिंगच बांधून असतो, पटकन पालखीत बसतो आणि 1500 सैनिकांना सोबत घेतो. 1500. गोपीनाथ काका काहीच बोलत नाहीत. गोपीनाथ काकांना राजांना दगा करायचा होता का? अजिबात नाही. गोपीनाथ काका बोलायचे, पण जिथं बोलायचं तिथंच बोलायचे. खानाची पालखी जशी खाड्याच्या खोंडात येते तसे गोपीनाथ काका बोलतात. खान साहेब, इतकं सैन्य? आमच्या राजांनी जर बघितलं तर गड उतरून खाली आलेले राजे परत गडावर जातील आणि भेट रद्द होईल. खान मनात बोलतो, या शिवाजी राजाबद्दल एवढं ऐकलेलं, पण हा तर काहीच नाही. सगळ्यांना तिथेच थांबायला सांगतो आणि आता खान शामियाण्यात येतो. अशा मोत्याच्या झालरी असतात, चंद्राई कळस असतो, गाद्या गिरद्या असतात, कस्तुरीचा सुगंध असतो. एवढी संपत्ती बघून खान आश्चर्यचकित होतो. तो पंताजी काकांना पंतू म्हणायचा. तो बोलतो, पंतू, शिवाजी राजाकडे एवढी संपत्ती? आमचे पंताजी काका सुद्धा सभ्य लबाड. ते बोलतात, खान साहेब, चिंताच करायची नाही. पातशाहीचं माले पातशाहीकडे जाईल. मनात म्हणतात, वाट बघ. आणि आता वर हिजेब पाठवतात. राजे तयार असतात आणि आता राजांच्या समोर मानकोजी 10 तोंडे असतात. वयस्कर असलेले मानकोजी. मानकोजींनी राजांना कधीपासून बघितले माहितीये? वय वर्ष 6 असल्यापासून. राजे मानकोजींच्या खांद्यावर घोडा खेळलेत आणि असं लेकरू दैत्याला भेटायला चाललं. म्हातारीची मान वयामुळे नाही तर शिवाजी महाराजांच्या धास्तीमुळे लटलट कापतीये. ज्याला कळतंय, ज्याचा पिता कर्नाटकात आहे, ज्याची माता राजगडावर आहे आणि हे एकटं लेकरू दैत्याला भेटायला चालले. राजे मानकोजींच्या नमस्कार करतात आणि मानकोजींना सांगतात, काका, आम्ही आजच्या युद्धात जिंकणारच आहोत, हा आमचा विश्वास आहे. भवानी मातेचा आम्हाला आशीर्वाद आहे. पण समजा काही अघटित घडलं आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही खचू नका. राजगडावर जा. जिजाऊंच्या सल्ल्याने शंभूराजांना गादीवर बसवा. नेताजींच्या सल्ल्याने पुढचं राज्य चालवा. तेव्हा मानकोजी काका बोलतात, असं अघटित बोलू नको राजा, असं अघटित बोलू नको. सोनं लुटून ये राजा, सोनं लुटून ये. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आणि आता प्रतापगडाचा पहिला दरवाजा उघडलेला आहे. टप्प्याटप्प्यावर राजांनी सेवक ठेवलेले आहेत. सेवक कशासाठी ठेवले? कोण जोडे उचलायला आहे, कोण विडा द्यायला आहे. खानाला वाटत असतं हे सेवक आहेत, पण ते सेवक नसतात. ते आतमध्ये शस्त्रधारी असलेलेच राजांचे सैनिक असतात. यांचं काम काय असतं? जेव्हा भेट होईल तेव्हा राजे आणि सगळे अंगरक्षक आणि हे सेवक राजांना सुरक्षेचं कड करत प्रतापगडाच्या पहिल्या दरवाजापाशी आणून सोडणार होते. यासाठी ते असतात. आणि बघा, राजांनी वेळसुद्धा दुपारची निवडलेली आहे. दुपारची वेळ का निवडलेली आहे? कारण की सूर्य डोक्यावर येतोय. खानाने जर राजांना बघायचं म्हटलं तर खान बघू शकत नाही. आणि जर राजांनी खानाला बघायचं म्हटलं तर राजे सहज खानाला बघू शकतात. आणि आता राजे शामियाण्यात शिरणार तेवढ्यात राजांना दिसतो समोर सय्यद बंडा आहे. राजे गोपीनाथ काकांना बोलवून घेतात आणि सांगतात, तेवढं सय्यद बंडाला बाजूला करा. गोपीनाथ काका जातात.
आणि खानाला सांगतात, खान साहेब, आमचे राजे तुम्हाला तर घाबरतातच, पण सय्यद बंडाला सुद्धा घाबरतात. आमच्या राजांची अशी इच्छा आहे की सय्यद बंडाने बाहेर जावं, नाहीतर आमचे राजे परत गडावर जातील आणि बेट रद्द होईल. खान काहीच बोलत नाही. खान फक्त सय्यद बंडाला असा हात करतो. सय्यद बाहेर. 35,000च्या सेनेच्या सेनापतीला त्याच्या मृत्यूच्या ठिकाणी एकट्याला आणून सोडणं ही होती आमच्या शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता. आणि आता राजे शामियानात शिरलेत. मग जे आपण ऐकतो ते शिवाजी शिवाजी म्हणतात तो हाच का, खान खान म्हणतात तो हाच का, दोन्हीकडून हो अशी उत्तरं आलेली आहेत. आणि आता खानाचा वकील बोलतोय, राजे तुम्ही आमच्या खान साहेबांना शरण जावे. तेव्हा राजे बोलतात, आम्ही शरण जाऊ ते प्रभू रामचंद्रांना. तेव्हा खान साहेब बोलते झाले, शिवाजी राजा तू गर्विष्ठ आहेस, तू असं का करतोस? मी तुझ्या बोटाला धरून तुला विजापूरला घेऊन जातो. ये राजा ये, माझ्या मिठीत ये. आणि खान आपली खूनची मिठी राजांच्यासाठी पुढे करतो. राजे अत्यंतिक सावधपणे खानाच्या मिठीत जातात. राजांची उजव्या बाजूला असलेली मान खान हळूच डाव्या बाजूला घेतो. खान राजांची मान डाव्या बगलेत दाबतोय. राजांना कळतंय काहीतरी घडतंय. खान कट्यार काढतोय. राजांच्या पाठीत खुपसले. राजे सावध झाले. राजांनी वाघनख काढलीत. खानाच्या पोटात खुपसली. कट्यार काढले. खानाच्या पोटात खुपसले आणि वाघनख आणि कट्याराच्या साह्याने जणू खानाच्या पोटातल्या आतड्यांचा कोतळच बाहेर निघालेला आहे. आणि अशी खानाची मिठी सैल झालेली आहे. खान ओरडतोय, दगा 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 दगा, या शत्रूने मला दगा केला, या शत्रूला त्वरित ठार करा. राजे बाहेर पडले. तिकडून कृष्णा भास्कर कुलकर्णी येतोय. कृष्णाने राजांवर पहिला वार केलाय. राजाने तो अडवलाय. राजे बोलतायत, ब्रह्महत्या पाप आहे, जा तुम्हाला जीवदान दिलं तरी कृष्णाचे ऐकायलाच तयार नाही. दुसरा वार केलाय. राजाने तोही अडवलाय. तिसरा वार केलाय. राजाने तोही अडवलाय. राजे बोलतात, आता 3 वार झाले, आता ब्रह्महत्या पाप नाही, एका वारात कृष्णाजीला गायब करून टाकलाय. तिकडून सय्यद बंडा येतोय. कोणाचंच लक्ष नाहीये. त्याच्यावर फक्त लक्ष आहे आमच्या जीवा महाल्याचं. आणि आता हजारो लग्नात दाखवलेलं कौशल्य जीवाने इथे राजांसाठी पणाला लावलंय. आणि अशा पद्धतीने सय्यद बंडाचा हात उडवलेला आहे की तो उडवलेला हात त्याचाच आहे हे कळायच्या आधीच दुसऱ्या वारात सय्यद बंडा गारद. तेव्हापासून म्हणायला लागले, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि आता संभाजी गावची कोंडाळकर गेलाय. खानाच्या पालखीच्या भोळ्याचे पाय कापलेत. खानाचं मस्तक उडवलेलं आहे. आणि आता शिवाजी राजे, संभाजी गावची कोंडाळकर, जीवा महाले आणि सगळे बाकीचे अंगरक्षक राजांना सुरक्षेचं कड करत प्रतापगडाच्या पहिल्या दरवाजापाशी आणून सोडलेलं आहे. आणि आता प्रतापगडाचा पहिला दरवाजा उघडलेला आहे. आणि आता राजांच्या समोर मानकोची 10 तोंडे आहेत. राजे बोलतात, सोनं लुटून आलो काका, सोनं लुटून आलोय. राजे आणि काका एकमेकांना कडकडून मिठी मारतात. धन्यवाद. थँक्यू सुशील बेटा. प्रतापगडावरची स्वारी आपण पुस्तकात ऐकली होती. प्रत्यक्ष आज या प्रसिद्धीने प्रतापगडावरचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा वध, संपूर्ण शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा आपण जर हा इतिहास बघितला तर अफजल खानाचा वध ही घटना त्यांच्या एकंदरीत जीवनपटातील सर्वात महत्वाची घटना होती. या ठिकाणी आपण तो इतिहास पुन्हा एकदा उजळणी केलेली आहे. प्रचिनी बेटा, तू तुझं मनापासून धन्यवाद. तू जरी तुला वेळ कठीण असला तर त्या वेळेत तू ते अतिशय चांगल्या पद्धतीने हा इतिहास आमच्या विदेशवासींच्या समोर आहे. विशेषतः आमचे जे आव्हान वृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, यांना सुद्धा इतिहास